मित्रांनो, मागून करणं म्हटलं, की आपल्या डोक्यात एकच चित्र येतं, एकच पोझिशन, एकच पद्धत. पण तुम्हाला माहिती आहे का? यात फक्त एक नाही तर अशा 5 वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्यांचा आनंद पूर्णपणे वेगळा आणि रंजक असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 5 पद्धती सांगणार आहे, ज्या तुमच्या इंटिमेट लाईफमध्ये एक नवीनपणा आणि वेगळाच उत्साह घेऊन येतील. मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की मागून करण्याची ही पद्धत डॉगी स्टाईल अनेक जोडप्यांना अनुभवायला अधिक आनंददायी बनवते. ही पोझिशन नात्यात एक वेगळी जवळीक आणि उत्सुकता निर्माण करते. पण मित्रांनो, एकच पोझिशन वारंवार करत राहिलो, तर त्यातला नवीनपणा हळूहळू कमी होतो. जी गोष्ट सुरुवातीला खूप आनंद देत होती, तीच नंतर एखाद्या सवयीसारखी वाटू लागते. म्हणूनच आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, जेणेकरून तोच पणा तुटेल आणि तुमचे खास क्षण पुन्हा एकदा रंजक आणि आनंददायी होईल. तर जास्त वेळ न घालवता चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात पहिली पोझिशन आहे टर्टल. हे नाव ऐकून हसू आलं असेल हरकत नाही, पण विश्वास ठेवा, हे तितकंच प्रभावी आहे. यामध्ये महिला पार्टनरचा चेहरा बेडला लागलेला असतो आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स असतं. ज्यावेळी तुम्हाला शारीरिक जवळीची इच्छा असते, पण शरीरात फारशी ऊर्जा नसते, उदाहरणार्थ रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर, तेव्हा ही पद्धत बेस्ट आहे. यात कोणताही अतिरिक्त ताण किंवा बॅलन्स सांभाळण्याची गरज नाही. फक्त नैसर्गिक आरामाचा अनुभव घेता येतो. नंबर 2, सर्वांची आवडती आणि बहुचर्चित डॉगी स्टाईल. दुसरं आहे आपली नेहमीची सर्वात लोकप्रिय क्लासिक डॉगी स्टाईल. हे ट्राय अँड टेस्टेड आहे. यामध्ये महिला पार्टनर हाताचा आधार घेऊन गुडघ्यावर असते. याची खरी ताकद म्हणजे कंट्रोल आणि सपोर्ट. पुरुष पार्टनर आपल्या सोयीनुसार रिदम ठरवू शकतो आणि महिला पार्टनरही सक्रिय सहभागी होऊ शकते. हे व्हेरिएशन सर्वात लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे यात जवळीची अनुभव अधिक समृद्ध आणि समाधानकारक मिळते. नंबर 3, फ्रॉक व्हेरिएशन. आता तिसरं व्हेरिएशन म्हणजे फ्रॉक. ज्या जोडप्यांना असं वाटतं की ते लवकर थकतात, त्यांच्यासाठी हे एखाद्या गिफ्टसारखं आहे. ही पोझिशन तुमच्यासारखी एनर्जी बचत करते आणि खूप जास्त कम्फर्ट देते. नंबर 4, टेबल टॉप व्हेरिएशन. चौथा आहे टेबल टॉप. म्हणजे यामध्ये महिला पार्टनर आपला हात एखाद्या सपाट पृष्ठभागावर जसं की टेबल किंवा टेबलावर टेकवते. पुरुष पार्टनर मागून उभा राहून असतो. हा अँगल इतरांपेक्षा खूप वेगळा आणि इन्स्टंट असतो. हे शक्यतो बेडच्या काठावर ट्राय केलं तरी अधिक सोयीस्कर ठरतं आणि हालचालींवर उत्तम कंट्रोल मिळतो. नंबर 5, स्टेअरवे व्हेरिएशन. आता हा सर्वात युनिक व्हेरिएशन स्टेअरवे. जिन्यावर हे ऐकून थोडं वेगळं वाटू शकतं, पण जिने नैसर्गिकरित्या उंचीचा प्रकार तयार करतात, जो बेडरूममध्ये मिळत नाही. महिला पार्टनरला एका पायरीवर आणि पुरुष पार्टनर खालच्या पायरीवर. अशा पद्धतीने दोघे उंचीनुसार पोझिशन सेट करू शकतात. जर तुम्हाला बेडरूमच्या बाहेर काहीतरी वेगळं करायचं असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, ही सर्व व्हेरिएशन ट्राय करताना जर तुमची शारीरिक साथ मिळत नसेल किंवा इरेक्शनमध्ये काही समस्या येत असेल, तर दुर्लक्ष करू नका. हे नैसर्गिक आहे. आयुर्वेदामध्ये अश्वगंधा, शिलाजीत, सफेद मुसली यांसारख्या वनस्पतीचा वापर परफॉर्मन्स आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी केला जातो. शरीर आणि मन जेव्हा दोघेही तयार असतात, तेव्हाच आनंद अधिक गडद होतो. तर मित्रांनो, मागून करण्याच्या या 5 पद्धतीपैकी तुम्हाला कोणती सर्वात जास्त आवडली आणि कोणती तुम्ही ट्राय करणार आहात, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करत राहा, मस्त एन्जॉय करत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मजे रहो.